Today we are going to learn English Balbharti Standard 5th Lesson number 2 Day Dreams. ओके. आता डे म्हणजे दिवस आणि ड्रीम म्हणजे स्वप्न. तर दिवसाचे काय स्वप्न पाहत होताना आपण काय म्हणतो डे ड्रीम्स आणि ड्रीम्स म्हणजे काय ओनली जे रात्री स्वप्न पडतं. डे ड्रीम्स मीन्स जे सकाळी आपण असे दिवसा स्वप्न पाहतो त्यांना काय म्हणतो आपण डे ड्रीम्स. ओके. Once there lived a couple who spent a lot of time in idle talk. One day the husband said, I have always wanted to keep cows. If by chance I get some extra money from somewhere, I am going to buy a few cows. Okay. इथे once there lived a couple. Couple म्हणजे काय जोडपं राहत असतं. Who spent a lot of time in idle talk. जे काय करायचे स्पेंट लॉट ऑफ टाइम म्हणजे खूप सारा टाइम कशामध्ये घालवायचे आयडल टॉक म्हणजे आळशी अशा गप्पा मारत बसायचे. काही काम करत नाही राहायचे फक्त आळशी गप्पा मारत बसायचे. ओके. वन डे द हजबंड सेड आय हॅव ऑलवेज वॉन्टेड टू कीप काऊज. ओके. एकदा त्याचं हजबंड काय म्हणतो तर नवरा काय म्हणतो आय हॅव ऑलवेज वॉन्टेड टू कीप काऊज. मला नेहमीच काय करायच्या होत्या गायी काय करायच्या होत्या पाळायच्या होत्या. ओके. इफ बाय चान्स आय गेट सम एक्स्ट्रा मनी फ्रॉम समवेअर. इफ बाय चान्स मला कुठून तरी एक्स्ट्रा मनी मिळाले पैसे मिळाले तर मी काय करेन आय एम गोइंग टू बाय फ्यू काऊज. मी काही काऊज काय करेन काही गाई काय करेन खरेदी करेन. ओके. बट दॅट मीन्स अ लॉट ऑफ वर्क. ओके. यू हॅव टू फीड द काऊज वॉक देम. ओके. देन बेड देम. ओके. But that means a lot of work. You have to feed the cows, walk them, then bathe them, milk them. Cows need a lot of looking after. Okay, one cow will be enough. There is no need to buy more cows, said the wife. तर त्याची वाईफ काय म्हणाली बघा. But that means a lot of work. म्हणजे एवढा काऊज घेणे म्हणजे काय खूप सारं वर्क म्हणजे काम करावं लागणार. You have to feed the cows. म्हणजे त्या काऊजना आपण फीड करायला लागेल त्यांना वॉक दे म्हणजे फीड म्हणजे खायला द्यायला लागेल. वॉक देम त्यांना बाहेर भटकायला घ्यायला जाऊ लागेल. बेड देम त्यांना आंघोळ घालायला लागेल. मिल्क देम. ओके. त्यांचं मिल्क काढायला वगैरे लागेल. ओके. काऊज नीड अ लॉट ऑफ लुकिंग आफ्टर. वन काऊ विल बी इनफ. एक काऊ काय असणार आहे इनफ आहे. जास्त काऊज घ्यायची काही गरज नाही. देअर्स नो नीड टू बाय मोर काऊज सेड द वाईफ. असे त्याची कोण म्हणाली वाईफ म्हणाली. ओके. But think of all the milk we will get if we buy more, said the husband. But विचार कर all the milk we will get if we buy more. जर का आपण जास्त काऊज खरेदी केल्या तर आपल्याला काय मिळेल खूप सारं मिल्क मिळेल. That's true, the wife agreed. ते हे खरं आहे. वाईफ काय झाली त्याच्या बोलण्यावर काय झाली ॲग्री झाली. ओके. म्हणजे त्याच्या बोलणं तिला पटलं. ओके. There will be so much milk that we can even have a plenty of dahi and butter and ghee. There will be so much milk. मग आपल्याकडे काय असणार आहे हो खूप सारं मिल्क असेल. मग दॅट वी कॅन इवन हॅव प्लेंटी ऑफ. त्याच्याकडे दही होईल मग बटर मिळेल घी मिळेल तूप मिळेल लोणी मिळेल. ओके. वुडंट इट बी लवली. हाऊ लकी दॅट आय हॅव ऑल दिस अर्थन पॉट्स केप्ट असाइड. वुडंट बी लवली म्हणजे हे किती भारी आहे. हाऊ लकी. ओके. हाऊ लकी दॅट आय हॅव ऑल दिस अर्थन पॉट्स केप्ट असाइड म्हणजे आपल्याकडे खूप सारे पॉट्स आहेत अर्थन पॉट्स आहेत मातीची भांड्याच्या साईडला आपण ठेवलेली ती यूज होतील. आय विल यूज वन ऑफ द पॉट्स फॉर मिल्क म्हणजे त्यातल्या पॉट आहे ते एक मिल्कसाठी यूज करेन. वन फॉर दही एक दहीसाठी. वन फॉर बटर. ओके. द घी आय विल पुट इन अनदर जार. आणि घी जे आहे ते काय करेन मी अनदर जारमध्ये काय करेन ठेवेन. तूप हे वेगळ्या जारमध्ये ठेवेन. अँड आय विल यूज दिस रिमेनिंग पॉट टू सेंड मिल्क टू माय सिस्टर. अँड आय विल यूज दिस रिमेनिंग पॉट टू सेंड मिल्क टू माय सिस्टर. ओके. आणि मी काय करेन रिमेनिंग जे पॉट्स आहेत शिल्लक आहेत ते काय करेन मी माझ्या सिस्टरला मिल्क पाठवण्यासाठी यूज करेन. ओके. सेंड मिल्क टू युअर सिस्टर. हू सेड यू कुल सेंड मिल्क टू युअर सिस्टर. म्हणजे तुझ्या बहिणीला तू दूध पाठवणार. हू सेड कोण म्हणाले तुला की तू तुझ्या बहिणीला मिल्क पाठव म्हणून. ओके. देअर्स विल बी प्लेंटी ऑफ मिल्क. If we have so many cows, why shouldn't I send it to my sister? Okay. आता प्लेंटी ऑफ मिल्क खूप सारं दूध असणार आहे. इफ वी हॅव सो मेनी काऊज आपल्याकडे खूप सारं काऊज असणार आहे खूप सारं दूध असणार आहे. वाय शुडंट आय सेंड इट टू माय सिस्टर. तर मी ते दूध का म्हणून माझ्या बहिणीला सेंड करू नको. ओके. पाठवू नको.
बिकॉज वी आर गोइंग टू सेल इट इन द मार्केट, दॅट्स वाय. कारण आपण काय करणार आहोत, ते मार्केटमध्ये काय करणार, विकणार आहोत, हे रिझन आहे त्यासाठी. ओके, दॅट्स वाय. आय विल डिसाइडेड व्हॉट टू डू विथ ऑल दी मिल्क. मी डिसाईड करणार की त्या दुधाचं काय करायचं आहे. अँड नॉट अ ड्रॉप ऑफ इट गोज टू युअर सिस्टर, रिमेंबर. आणि त्यातला एक थेंब सुद्धा काय तुझ्या, दॅट्स वाय. ओके, बिकॉज वी आर गोइंग टू सेल इट इन द मार्केट, दॅट्स वाय. का तर मी ते सगळं काय करणार आहे, मार्केटमध्ये सेल करणार आहे, विकणार आहे. आय विल डिसाइडेड व्हॉट टू डू विथ ऑल दॅट मिल्क अँड नॉट अ ड्रॉप ऑफ इट गोज टू युअर सिस्टर, रिमेंबर. मी ठरवणार की त्या सर्व मिल्कचं काय करायचं आहे. इवन त्याच्यामधला एक थेंबही काय तुझ्या सिस्टरला तू द्यायचं नाही, रिमेंबर, लक्षात ठेव. ओके. आय विल सी हाऊ यू कॅन स्टॉप मी फ्रॉम सेंडिंग अ पॉट फुल ऑफ मिल्क टू माय डिअर सिस्टर. मी बघतेच की तुम्ही मला कसं काय थांबवता मी माझ्या बहिणीला दूध देण्यापासून. ओके. आय डू ऑल द हार्ड वर्क रनिंग आफ्टर द काऊ सो नॅचरली. आय विल डिसाइडेड व्हॉट हॅपन्स टू द मिल्क, जस्ट ट्राय स्टॉपिंग मी, द वाईफ एक्सक्लेम. द वाईफ काय बघा म्हणते आता की मी बघतेच मला कसं तुम्ही थांबवता माझ्या बहिणीला मिल्क देण्यापासून. आय डू ऑल दी हार्डवर्क. मी सर्व हार्डवर्क करणार, त्या गायींना चरायला वगैरे नेणार, हां, त्यांच्या रिलेटेड जे सगळे काम असणार ते मी करणार. आय विल डिसाइडेड व्हॉट हॅपन्स टू द मिल्क. मी डिसाईड करणार की त्या मिल्कचं काय करायचं आहे ते. जस्ट ट्राय स्टॉपिंग मी, तू तुम्ही थांबवून तर बघा मला तर बघा. द वाईफ एक्सक्लेम. ओके, एक्सक्लेम मीन व्हॉट, अशी ती काय करते, जोराने अशी म्हणते, उद्गारते. ओके, म्हणजे काहीतरी समथिंग. एक्सप्लेन मीन्स टू से समथिंग सडनली अँड लाऊडली बिकॉज यू आर अँग्री. ओके, राग आल्यामुळे एखादी गोष्ट आपण ओरडून म्हणतो, तसं ती ओरडून म्हणाली तिच्या पतीला. ओके. इज दॅट सो शाउटेड दी हजबंड. ओके, असं काय, असं कोण म्हणतो, हजबंड तिचा ओरडून म्हणतो. शाउटेड म्हणजेच काय, ओरडून असं काय करतो तो म्हणतो. ओके. वॉच दिस देन ही बिगॅन टू लिफ्ट अँड स्मॅश द अर्थन पॉट्स वन बाय वन. ओके, आता हे बघ, तो काय करतो, ते सगळं अर्थन पॉट्स घेतो आणि काय करायला लागतो, स्मॅश करायला लागतो. आता स्मॅश करतो म्हणजेच काय बघा, तर तो अर्थन पॉट्स काय करतो, तोडायला लागतो एकामागून एक. ओके, वन बाय वन. हिज वाईफ बिगॅन टू स्क्रीम. ओके, स्क्रीम मीन्स किंचाळणे. त्याची वाईफ काय करते, किंचाळायला लागते. गोपाल बन हू वॉज पासिंग बाय हर्ड ऑल द कमोशन अँड रश इनसाइड. ओके, गोपाल बन काय करत असतो, तो तिथूनच पास होत असतो, तिथूनच जात असतो. हर्ड ऑल द कमोशन, त्यांचं काय करतो, सगळा गोंधळ. कमोशन मीन्स त्यांचा सर्व गोंधळ काय करतो तो, त्यांचं सगळं नॉईज ऐकतो, त्यांचा सर्व आवाज ऐकतो तो. ओके. अँड रश इनसाइड, आणि आतमध्ये येतो. व्हेन ही हर्ड व्हॉट हॅड हॅपन ही पिकअप अ स्टाउट स्टिक दॅट स्टूड इन अ कॉर्नर अँड बिगॅन टू स्विश इट थ्रू द एअर अँड पाउंड इट ऑन दी फ्लोर. ओके, व्हेन ही हर्ड व्हॉट हॅड हॅपन, तो सर्व ऐकतो की काय झालंय. ओके. ही पिकअप अ स्टाउट स्टिक दॅट स्टूड इन दी कॉर्नर, कॉर्नरमध्ये जी काय स्टिक असते तो काय करतो, उचलतो. आणि बिगॅन टू स्विश इट थ्रू द एअर अँड पाउंड इट ऑन दी फ्लोर. आता बघा, स्विश करतो म्हणजेच काय करतो तो, तर ती काठी जी असते ती काय करतो, पटकन उचलतो हवेतून असा गिरकी मारत हे करतो आणि कुठे फेकतो, ऑन दी फ्लोअर. आणि फ्लोअरवर काय करतो, जमिनीवर आपटतो. असं तो करायला लागतो. ती काठी घेतो, उचलतो आणि त्याच्यानंतर हवेमध्ये अशी फिरवून तो काय करतो, फ्लोअरवर आपटतो. ओके. दी हजबंड अँड वाईफ वेअर बोथ ॲस्टॉन्डेड टू सी हिज अँटिक्स. हजबंड आणि वाईफ, तो नवरा आणि ती तो पती आणि त्याची जी वाईफ असते, त्याची जी पत्नी असते ती, वेअर बोथ ॲस्टॉन्डेड. ॲस्टॉन्डेड म्हणजेच काय, आश्चर्यचकित होतात. टू सी हिज अँटिक्स. ओके, अँटिक्स म्हणजे तो जे विचित्र असं जे करत असतो काठी घेऊन, ते पाहून ते काय होतात, आश्चर्यचकित होतात. व्हॉट आर यू डुईंग दे एन्क्वायर. हां, तू काय करत आहेस ते विचारतात. एन्क्वायर. ओके, इन्क्वायर करतात, ते विचारतात. मूव असाइड सेड गोपाल बन. बाजूला हो, गोपाल बन सांगतो का, कारण त्याच्या सुद्धा लागेल म्हणून तिथे. आय हॅव टू ड्राईव्ह अवे युअर ग्रीडी काऊज. ओके, हां, तो काय म्हणतो, तुझ्या ज्या ग्रीडी काऊज आहेत, तुझ्या ज्या भुकेलेल्या, हां, लोभी ह्या ज्या काऊज आहेत, त्या काय करतात, यू हॅव लेट देम वॉन्डर अँड नाऊ दे हॅव रुइन माय फील्ड ऑफ बीन्स अँड कुकुंबर्स. ओके, त्या काय करत आहेत, माझ्या शेतामध्ये आलेल्या आहेत इकडे भटकत भटकत, आणि काय करत आहेत, रियून माय फील्ड ऑफ बीन्स अँड कुकुंबर्स. त्याचं जे फील्ड आहे, त्याचं जे शेत आहे, ते काय केलंय त्यांनी, रियून केलंय. म्हणजेच त्याचा रियून मीन्स
त्याचा सर्व नाश करतायत. ओके, बीन्स अँड कुकुंबर्सचं. ओके, बीन्स अँड कुकुंबर्सचं त्याचं जे काही शेत असतं ते काय करतात, ते रियून करतात. ओके, बीन्स म्हणजे शेंगदाण्यांचं, दाण्यांचं, आणि कुकुंबर्स काकड्यांचं त्याचं जे शेत असतं ते काय करतात, त्याचा नाश करून टाकतात. तिथे त्या भटकायला जातात त्या. ओ माय लवली फील्ड ऑफ बीन्स अँड कुकुंबर, माझं सुंदर असं बीन्स आणि कुकुंबरचं शेत. ओके, बट यू डोंट हॅव अ फील्ड ऑफ बीन्स अँड कुकुंबर सेड दी हजबंड. आता तो तिचा पती काय म्हणतो बघा, की बट यू डोंट हॅव, तुझ्याकडे तर बीन्स आणि कुकुंबरचं काय आहे, फील्डच नाही, शेतच नाही. ओके, ॲज सून ॲज ही सेड दॅट गोपाल भट स्टॉप वेल्डिंग द स्टिक अँड लुक ॲट हिम विथ रेज आयब्रोज. आणि हे जेव्हा तो म्हणतो, गोपाल भट काय करतो, स्टॉप वेल्डिंग द स्टिक, ती जी काय तो काठी असतो ती जमिनीमध्ये हवेमध्ये गिरकी घेऊन खाली जमिनीवर आपटत असतो, ते काय करायचं, स्टॉप करतो. ओके, वेल्डिंग मीन्स स्टॉप करतो ते सगळं. अँड लुक ॲट हिम, आणि त्याच्याकडे पाहतो. ओके, विथ रेज आयब्रोज, त्याच्या आयब्रो काय करून, रेज करून, वर करून त्याच्याकडे पाहतो असा. द हजबंड अँड वाईफ अंडरस्टूड व्हॉट ही वॉज ट्राईंग टू टेल देम. तेव्हा हजबंड आणि वाईफला कळतं की त्याला काय म्हणायचं आहे, गोपाल भटला काय म्हणायचं आहे. कारण काय, जसं गोपाल भटकडे फील्ड नसतं, शेत नसतं, तसंच ह्या दोघांकडे, ह्या कपलकडे असतात का गायी, नसतात. त्यांची फक्त ती थिंकिंग असते, आयडल टॉक करत असतात आणि त्याच्यामध्येच ते थिंकिंग करायला. तर डे ड्रीम्स म्हणजे काय, ओनली इमॅजिनेशन्स. ओके, कॅन यू टेल व्हॉट ही वॉन्टेड टू से. आता कळालं तुम्हाला की त्याला काय म्हणायचं आहे ते. ओके, बघा आता म्हणजे काय म्हणायचं आहे, मोरल ऑफ दी स्टोरी बघा. डू नॉट जस्ट डे ड्रीम बट वर्क हार्ड टू फुलफिल युअर ड्रीम्स. म्हणजे काय, फक्त दिवसा स्वप्न बघू नका, तर काय करायचं आहे आपण, हार्डवर्क. ओके, हार्डवर्क पण करायला पाहिजे. कशासाठी, आपले जे ड्रीम्स आहेत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हार्डवर्क सुद्धा करायला पाहिजे. जसं की आता तुमच्यासाठी हार्डवर्क म्हणजेच काय आहे, ओके, तुमचा स्टडी कंप्लीट करणे. ओके, हे तुमच्यासाठी स्टुडंटसाठी हार्डवर्क काय आहे ते असणार आहे. ओके, थँक्यू.